नमस्कार मंडळ, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक खूप जुनं घर दाखवणार आहे आणि जुन्या काळातल्या घराची बांधणी कशी असते, तसेच त्यातल्या वस्तू कशा असतात ते मी आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर जास्त वेळ न घेता चला आपण हा व्हिडिओला सुरुवात करूया। हे आहे ते जुनं घर। पूर्ण गावामध्ये एकच जे घर आहे ते खूप अजूनही तसंच ठेवलेलं आहे। त्याने जुन्या काळातल्या सगळ्या आठवणी त्याच्यामध्ये आहेत। तर चला तर मग बघूया हे आतमधून घर कसं दिसतं, ते काय काय आहे आतमध्ये ते। सर्वात प्रथम हे अंगणामध्ये एक वृंदावन आहे। कोकणातल्या प्रत्येक घरामध्ये घराच्या समोर वृंदावन असतेच। हे असं दिसतं बाहेरून घर, कोलारू घर आहे। ह्या ज्या खिडक्या दिसतात त्या सर्व लाकडाच्या आहेत। दरवाजा ही जो आहे ज्याची फ्रेम आहे दरवाजाची तीही लाकडाचीच आहे। सर्वात प्रथम ही पडवी आहे, हिला रोज शेणाचं सारवण केलं जातं। ह्याची रचना कशी आहे ती बघा। जुन्या घराची तीच एक स्पेशालिटी असते, म्हणजे खासियत आहे की इकडच्या जे अंगण किंवा पडवी हे सगळे शेणाने सारवले जातात। इथे असे आंबे ठेवलेले आहेत एक साईडला। तसंच हा एक रूम आहे, तिकडे सगळं अडगळीचं सामान आहे, म्हणजे आपण जे रोजला यूज नाही होत ज्या गोष्टी त्या सगळं सामान तिकडे ठेवलेलं आहे। हे इकडचं सिलिंग पण बघा, सिलिंग पण हे लाकडाचंच आहे। त्याचे खांब आहेत, सगळ्या गोष्टी लाकडाच्या आहेत आणि खूप जुन्या आहेत। हे समोर मला दिसेलच, हे पण एक लाकडावरतीच ठेवलेलं आहे। हे असे आहे। इथे एक छोटीशी विंडो आहे, तीही लाकडाचीच आहे, म्हणजे जी खिडकी आहे ती पण लाकडाचीच आहे। एक टेबल आहे हा इथे ठेवलेला आहे। असे हे खूप जुनं घर आहे। हे तुम्हाला समोर दिसतच असेल की छोटे छोटे ज्या तुम्हाला विंडोसारखे एक दिसत आहेत, तिथे कसं आहे जुन्या काळात त्या ठिकाणी म्हणजे आपल्या काही लागणाऱ्या वस्तू, ज्या रोजच्या जीवनातल्या लागणाऱ्या वस्तू म्हणजे तेलाची बॉटल किंवा काही लहान लहान गोष्टी ठेवण्यासाठी ते बनवलेलं असतं। जसं आपल्याकडे आता ऑर्गनायझर आहेत त्याप्रमाणे हे त्यांचं ऑर्गनाइज करायलाच, लहान लहान गोष्टी ठेवायला ते असं विंडोसारखं बनवलेलं आहे। हे दिसत आहे ते समोर। आणि ह्या खुंट्या आहेत, तिथे आपण जसं आपण हँगरला कपडे हँग करतो तसं तिकडे पण काही छोट्या गोष्टी लावायच्या असेल कपडे हँग करण्यासाठी ही जुनी खुंट्या आहेत त्या। हे असं घर आहे। ही पण एक पडवीच आहे वरती। आता याच्या इथून आपल्याला आतमध्ये माझ घरामध्ये जायचं आहे। हा तो रस्ता आहे, त्या आपण आतमधल्या रूममध्ये जात आहोत। असं आहे हे घर। आणि इथे देवघर आहे एक वेगळं। सगळ्या कोकणातल्या घरांमध्ये देवघरासाठी एक वेगळी जागा असते, म्हणजे त्यांचं वेगळं घर असतं, एक रूम असतो तो वेगळा असतो, त्याला देवघर म्हणतात। हे त्यांचं देवघर आहे। इकडची रचना बघा तुम्ही, खूप जुनी आहे। देवारा नाही आहे ॲक्च्युली, त्यांनी असंच ठेवलेली आहे, त्याची रचना अशीच केलेली आहे। अशी घरं आजकाल कुठे बघायला जास्त मिळत नाही। एखादं घर तुम्हाला एक दिसेल, कारण आजकाल सगळ्यांनी आपापली घरं अशी आधुनिक पद्धतीने करून घेतलेली आहेत। आणि पण ह्या घरात राहण्याची खूप मजा काही वेगळीच असते। हे बघा इथे तुम्हाला दिसत आहे कंदील आहे, म्हणजे अगोदर लाईट नसायच्या त्यामुळे त्या कंदीलच यूज करायचे ते लोक। अशी एक पार्टिशन आहे, म्हणजे एक भिंत आहे आणि त्या साईडला दुसरं एक रूम आहे। इकडची ही बघा तुम्ही अशी रचना आहे। इकडे खुंटीवरती असे कपडे हँग करतो आपण तसं आहे। इकडे माळा आहे वरती, तोही लाकडाचंच आहे, सगळं लाकडाचंच बांधकाम केलेलं आहे। ह्या ज्या सगळ्या भिंती आहेत त्या सारवलेल्या आहेत, मातीचं लिंपण त्यांना केलेलं आहे। इथे तुम्हाला पायरी दिसते, म्हणजे शिडी दिसते। तिथे इथून आपल्याला वरती जाऊन ते एक पोटमाळा असतो, जसं आपल्या घरी असतो पोटमाळा तसंच इकडे एक पोटमाळा असतो। तिथे आपले धान्य वगैरे जे काय आहे ते स्टोअर करतात इकडे। तर तुम्हाला तो वरती दाखवते मी कसा दिसतो ते। हे पूर्ण लाकडाचा आहे जो पोटमाळा आहे तो। हे बघा इथे अडगळीचं सामान किंवा आपलं जे काही रोजच्या रेग्युलरच्या ज्या युजेसमधलं जे सामान असेल ते इथे हे स्टोअर करून ठेवलेलं आहे। कणगी आहे, म्हणजे एक तांदूळ ठेवायला एक मोठं असं टोपलीसारखं असतं, त्याला कणगी म्हणतात। तीही कणगी तुम्हाला समोर दिसत आहे। तर तुम्हाला मी किचनमध्ये घेऊन जाते, म्हणजे स्वयंपाकघरामध्ये तुम्हाला दाखवते स्वयंपाकघर कसं आहे ते इकडचं। हे आहे स्वयंपाकघर। इथे सगळं असं सामान ठेवलेलं आहे। एक चूल आहे। ह्या घरामध्ये 2 चुली आहेत।
ह्या 2 बत्ती आहे. जसं लाईट घरात नसेल, लाईट जेव्हा जाते तेव्हा ह्या बत्तीचा यूज होतो. म्हणजे आपण असं मेणबत्ती वापरतो तसं जुन्या काळात ह्या बत्तीचा वापर केला जायचा. ही एक चूल आहे, तिथे ते जेवण बनवतात. त्याच्या आजूबाजूला सामानही ठेवलेलं आहे. आता सगळीकडेच गॅस आलेले आहेत. तर गावागावात सगळ्याच घरामध्ये गॅस आहे. तर ह्या घरामध्ये पण गॅस आहे. पण हे लोक चुलीवरतीही जेवण बनवतात. कारण चुलीवरच्या जेवणाची काही चव जी वेगळीच असते. ही अशी त्यांची मांडणी ठेवलेली आहे. आणि पाणी ठेवण्यासाठी असं एक ओटा बनवलेला आहे. त्याच्यावरती ह्या हांड्यांची रचना करून ठेवलेली आहे. इथे पाणी सगळं पिण्याचं पाणी आहे ते स्टोअर करून ठेवलेलं आहे. आता मी तुम्हाला बाहेरचा परिसर दाखवते की बाहेरून कसं दिसतं ते हे घर. हे असं आहे हे घर. प्रत्येक घराच्या बाहेर एक बाग बनवलेली असते. म्हणजे फुलं लावतात, झाडं लावतात. प्रत्येक घराच्या बाहेर असतं हे असं कोकणामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तसंच ह्या घराच्या बाहेर पण आहे. तुम्हाला दिसेल इथे नारळाचं झाड लावलेलं आहे, केळीचं झाड आहे, फणसाचं झाड असतं, कलमी आंब्याचीही झाडं असतात. अशी वेगवेगळ्या प्रकारची इकडे झाडं असतात. हे त्यांचं वॉशरूम आहे जे बाहेर आहे. हे अशी जागा आहे. हे अबोलीच्या फुलांचं झाड आहे. याचा गजरा बनवतात. तो कसा गजरा बनवतात तेही तुम्हाला माझ्या दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्कीच दाखवेन. प्रत्येकाच्या घरात गॅस आलेला आहे, तरी पण चुलीचा हा वापर केला जातोच. त्यासाठी लाकडंही लागणारच. ही लाकडं पावसात पण वापरता यावी, म्हणजे पावसात लाकडं भिजू नये म्हणून ही अशा प्रकारची खोपटी तयार केली जाते. आता तुम्ही जुनं घर तर बघितलंच आहे. आता तुम्हाला गुरांचा जो गोठा असतो तोही तुम्हाला दाखवते मी. हा आहे तो गोठा. चला तर मग आतमध्ये जाऊया. इथे आहेत गाय आणि बैल दोन्ही आहेत. तसं घरामध्ये पण एक पोटमाळा असतो काही वस्तू स्टोर करायला. तसंच या गोठ्यामध्ये पण एक असं एक पोटमाळा बनवतात. त्याच्यामध्ये जो गुरांना म्हणजे गाईंना आणि बैलांना जो खायला चारा लागतो तो म्हणजे पेंढा, तो तिकडे ठेवून दिलेला असतो. म्हणजे त्याचा स्टोअर केलेला असतो तिकडे. असा आहे हा छोटासा गोठा. आणि मग असं होतं हे आजचं आमचं जुनं घर. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आणि माझं हे आजचं घर तुम्हाला कसं वाटलं हे नक्कीच कमेंट करून सांगा. जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.